हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. मी शेजारी जाऊन सांगून आले आहे, पण रोहित अजून लहान आहे. आशाजी जान्हवीला म्हणाल्या. हो आई, जान्हवी उत्तरली. मला तुझा खूप अभिमान आहे. माझी मुलगी फार मेहनती आहे. जान्हवी आशाजींना म्हणाली. हे थोडे पैसे ठेवा, असं म्हणत तिने पैसे पुढे केले. नको बाळा, ते तूच ठेव, तुलाही गरज पडेल, आशाजी म्हणाल्या. माझ्याकडे पैसे आहेत आई, तुम्ही यांच्यातून फोन बसवून घ्या, जान्हवी म्हणाली. दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते. जान्हवी आशाजींना ट्रेनमध्ये बसून परत आले. तिचा मूड पूर्णपणे खराब झाला होता. सुनीताजी आणि आशाजी रोजप्रमाणे मंदिरात जायच्या, पण आता त्या वेगवेगळ्या जात होत्या. तेवढ्यात एक बाई सुनीताजींना हाक मारत म्हणाली. अभिनंदन सुनीता, ऐकलंय की तुमच्या मुलाचं लग्न ठरलंय. हो, सुनीताजी थोडक्यात उत्तरल्या. तेवढ्यात दुसरी बाई टोमणा मारत म्हणाली. फक्त सुनीतालाच अभिनंदन का? आशा पण इथेच आहे ना? याच आठवड्यात त्यांच्या मुलीशीच साखरपुडा आहे, त्यांनाही अभिनंदन करा. नाही नाही, जान्हवीशी कुठे लग्न होतंय? ती बाई हसत म्हणाली. घरी सुनीता तर सगळ्यांना सांगत फिरत होती की जान्हवीला आपल्या घरची सून करणार. तर आता काय झालं? अशा टोमण्यांनी सगळ्या बायका मिळून सुनीता आणि आशाजींना त्रास देत होत्या. काय झालं? मी आधीच सांगितलं होतं, एक बाई दुसरीला म्हणाली. तुमच्या घरात मुली नाहीत का? दुसऱ्यांच्या मुलीविषयी असं बोलताना लाज वाटत नाही? सुनीताजी चिडून म्हणाल्या. हो का सुनीता? कार्तिक जान्हवीसोबत शहरात राहत होता आणि लग्नाची वेळ आली होती. दुसरीच मुलगी, ती बाई टोचून म्हणाली. माझी मुलगी कुणासोबत राहत नाही, आशाजी रागाने म्हणाल्या आणि रडत रडत तिथून निघून गेल्या. सुनीताजी घरी येऊन जोरजोरात रडू लागल्या. काय झालं? सुनीलजींनी विचारलं. कार्तिकच्या बाबांनी माझ्याकडून फार मोठं पाप झालंय, सुनीताजी रडत रडत म्हणाल्या. काय झालं? सुनीलजींनी पुन्हा विचारलं. जान्हवीचं लग्न कार्तिक सोबत होत नाही म्हणून सगळे दीदींना टोमणे मारत आहेत, सुनीताजी म्हणाल्या. तुम्ही आधीच सगळ्यांना सांगायची गरजच काय होती? सुनीलजी नाराज होत म्हणाले. तेवढ्यात कार्तिक आला. अजूनही वेळ आहे, तुम्ही चुकीचं करताय, तो आई वडिलांना म्हणाला. आम्ही तुला विचारलं नाही काय बरोबर काय चूक. तुझ्यामुळे काही घडलं तर त्याची जबाबदारी घेणं तुला अवघड जाईल, सुनीलजी रागाने म्हणाले. गप्प बसा सुनीता, रडून काही उपयोग नाही, जे झाले ते झाले, असं म्हणून त्यांनी विषय संपवला. जान्हवी ऑफिसला गेली. राजवीर येताच दोघांची नजरानजर झाली. तो 2 सेकंद तिथेच थांबला आणि मग जान्हवीकडे रागाने पाहत निघून गेला. ही इथे काय करते? ती तर परत जाणार होती. आणि त्यानंतर राजवीरला तिला पाहून आनंद झाला होता, पण त्याच वेळी तो अस्वस्थही झाला. सरांना कसं सांगू की मला त्यांच्यावर खूप प्रेम आहे? त्यांना समोर पाहायलाच भीती वाटते. ते फार रागात दिसत आहेत. ओरडले तर? काही नाही, ओरडले तर सहन करू, समोर जायचंच आहे, जान्हवी स्वतःशीच बोलत होती. ती राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, कॉफी आणू का? तिने विचारलं. नको, राजवीर तिच्याकडे न पाहता म्हणाला. ती काही बोलणार इतक्यात तोच म्हणाला. तुम्ही जाऊ शकता. सर, मला? त्यानंतर, मी कामात व्यस्त आहे, माझ्याकडे वेळ नाही, तो तिला थांबून म्हणाला. ठीक आहे, असं म्हणून जान्हवी बाहेर गेली. राजवीर तिच्याकडे पाहतही नव्हता, लॅपटॉपकडे पाहतच बोलत होता. जान्हवी गेल्यावर त्याने सुटकेचा श्वास घेतला. ती समोर आली की सगळं बिघडतं. राजवीर, स्वतःला सांभाळा, तिला शक्य तितकं दूर ठेवा, मला नवीन अडचणी नकोयत, तो स्वतःशी म्हणाला. सर, माझ्याकडे पाहतही नाहीत, खूप रागात आहेत, जान्हवी मनात म्हणत होती. तेवढ्यात पिऊन राजवीरसाठी कॉफी घेऊन आला. आता तर म्हणाले होते नको, जान्हवी स्वतःशीच बोलली. ती पुन्हा केबिनमध्ये गेली. सर,
तुम्ही आताच कॉफी नको म्हणालात, मग आता मागवली? तिने विचारलं. हो, नंतर मागवली. राजवीर म्हणाला. तुम्ही माझ्यावर रागात का आहात? जान्हवीने विचारलं. असा फालतू प्रश्न तुम्ही विचारूच कसा शकता? मी तुमचा बॉस आहे, तो कडक आवाजात म्हणाला. आपण तर फ्रेंड्स होतो ना. तुम्ही ती मैत्रीच संपवली. जान्हवी म्हणाली. मी असं कधी म्हटलं? ऑफिसच्या बाहेर मैत्री दाखवा, इथे नाही. राजवीर स्पष्टपणे म्हणाला. ठीक आहे, तुम्हाला काही हवं आहे का? जान्हवीने विचारलं. नाही, तुम्ही नसतानाही इथे सगळं काम चालूच होतं, तो थंडपणे म्हणाला. राजवीर जान्हवीला म्हणाला. तू सुट्टीवर होतीस ना? हो, मी रजेवर होते. मी लीव टाकली होती. जान्हवी उत्तर देते. ती सुद्धा तू फ्रेंडशिपचा फायदा घेऊनच घेतली होतीस. आठवतंय ना तुला? राजवीर टोमणं मारत म्हणाला. हो, पण माझी आई घरी आलेली होती. जान्हवी थोडी अडखळत म्हणाली. आता तुमची आई परत गेली का? राजवीरने विचारलं. हो, जान्हवीने उत्तर दिलं. तू त्यांच्यासोबत गेली नाहीस? राजवीर पुन्हा विचारतो. कुठे? जान्हवी गोंधळून विचारते. तूही जाणार होतीस ना? राजवीर म्हणाला. हो, पण आता नाही जाणार. जान्हवी शांतपणे म्हणाली. का? राजवीरने विचारलं. माझं लग्न होत नाहीये, जान्हवी म्हणाली. हे ऐकताच राजवीर मनातून खूप आनंदी झाला, पण त्याने तो चेहऱ्यावर येऊ दिला नाही. मला काय त्याचं? जाऊन आपलं काम करा, तो थंडपणे म्हणाला. राजवीरला जे ऐकायचं होतं त्याने ऐकलं होतं. जान्हवी तिथून निघून गेली. जान्हवीचं लग्न होत नाहीये म्हणजे ती इथेच राहणार आहे. मला याचा काय फरक पडतो? मग मी तिला ओरडू का शकत नाही? ओरडलं तर तिला वाईट वाटेल. तिला वाटेल की तिने मला नाकारलं म्हणून मी चिडतोय. आणि खरं तर ती समोर आली की माझा सगळा राग आपोआप शांत होतो. राजवीर स्वतःशीच विचार करत होता. दुसरीकडे जान्हवी मनात म्हणत होती. मी साऱ्यांना माझ्या भावना कशा सांगू? काहीतरी मार्ग काढायला हवा. ती किचनमध्ये गेली आणि राजवीरसाठी कॉफी बनवली. चॉकलेट पावडरने कॉफीवर आय लव्ह यू असं लिहिलं आणि ती कॉफी घेऊन राजवीरच्या केबिनमध्ये गेली. ही घ्या कॉफी, जान्हवी म्हणाली. मी आधीच कॉफी प्यायली आहे, राजवीर म्हणाला. मग पुन्हा प्या ना, काय होणार आहे? जान्हवी आग्रहाने म्हणाली. आत्ताच प्यायलो आहे, तो म्हणाला. तुम्ही दिवसभर कॉफी पिता, आज मात्र नखरे करताय. प्लीज एकदा तरी ट्राय करा. ती आधी थोडी चिडून मग प्रेमाने म्हणाली. नाही प्यायची असेल तर किमान पहा तरी, माझं काम होईल. असं म्हणत जान्हवी तिथून जायला लागली. राजवीरने न पाहताच कॉफीचा घोट घेतला. हे काय आहे? तो तोंड वाकडं करत म्हणाला. काय आहे? जान्हवी चिडवत म्हणाली. यात काय घातलं आहेस? ही तर दूधवाली कॉफी आहे. तुला माहिती आहे ना, मला ब्लॅक कॉफी लागते. काही दिवसात हेही विसरलीस? राजवीर नाराज होऊन म्हणाला. हो, जान्हवी काहीही न बोलता कप उचलून निघून गेली. मी कॉफी पिण्यासाठी दिली नव्हती, पाहण्यासाठी दिली होती. माझं सगळं बिघडलं, ती मनात म्हणाली. ब्लॅक कॉफीवर कसं लिहू? अचानक तिला एक कल्पना सुचली आणि ती खुश झाली. तिने ट्रेवर छोटंसं हृदय काढून त्यावर यू लिहिलं. आता तरी सरांच्या नजरेत येईल, ती स्वतःशी म्हणाली. हे पिऊन बघा, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, राजवीर म्हणाला. त्याने कॉफी घेतली, घोट घेतला. ही ठीक आहे, तो म्हणाला आणि कप बाजूला ठेवून दिला. हृदयाकडे त्याचं लक्षच गेलं नाही. याचं लक्षच नाही, याचं काही होणार नाही, जान्हवी चिडून म्हणाली. नंतर तिने त्याच्यासाठी काहीतरी खायला आणलं. साईडला सॅलडसोबत आय लव्ह यू लिहिलं होतं, पण तरीही राजवीरने लक्ष दिलं नाही. आता जान्हवी पूर्णपणे निराश झाली होती. मी थेट बोलू शकत नाही, ते माझ्याशी नीट बोलतही नाहीत. मग सांगू तरी कसं? घरी जायचं विचारते. घरी गेल्यावर हळूच बोलून टाकेन, तेच योग्य वाटतं.
ती स्वतःशीच बोलत होती. सुट्टीची वेळ होताच जान्हवी केबिनमध्ये गेली. माझी सुट्टीची वेळ झाली आहे, ती म्हणाली. राजवीरने घड्याळाकडे पाहिलं. हो, तुम्ही जाऊ शकता, तो म्हणाला. तुम्ही माझ्यासोबत घरी येताय का? जान्हवीनं विचारलं. नाही, राजवीर म्हणाला. का? ती म्हणाली. त्यानंतर मला अजून काम आहे, थोडा वेळ इथे थांबणार आहे, तो म्हणाला. मग मीही थोडा वेळ थांबते, नंतर एकत्र जाऊ, जान्हवी म्हणाली. नको, याची गरज नाही, यानंतर माझी मीटिंग आहे, तुम्ही घरी जा, राजवीर ठामपणे म्हणाला. ठीक आहे, जान्हवी निराश होऊन म्हणाली आणि तिथून निघूनही गेली. मला खरं तर तिच्यासोबत जायचं होतं, पण आता सगळं बदललं आहे. आमच्यात सगळं अवघड झालं आहे. काश मी जान्हवीला ते बोललोच नसतो. आता जितकं शक्य तितकं मला तिच्यापासून दूर राहावं लागेल. राजवीर मनातल्या मनात म्हणाला. जान्हवी घरी आली होती, पण तिचं मन फारच उदास होतं. मी काय करू? सरांना कसं म्हणावं? ते माझ्याकडे पाहायलाही तयार नाहीत. अशा विचारात ती बेडवर पडून स्वतःशीच बोलत होती. अचानक तिला एक कल्पना सुचली. अरे वा, हा तर छान उपाय आहे. आधी माझ्या डोक्यात का नाही आला हा विचार? हे म्हणत ती लगेच उठून बसली. मी त्यांना एक लेटर लिहिते. सकाळी ऑफिसमध्ये जाऊन ते सरांच्या केबिनमध्ये ठेवते. ते स्वतः वाचतील आणि माझी समस्या सुटेल. असं ठरवून जान्हवी लेटर लिहायला बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला जाऊन राजवीरच्या केबिनमध्ये ते लेटर ठेवून आली. राजवीर ऑफिसमध्ये आला. केबिनमध्ये शिरताच त्याच्या लॅपटॉपवर ठेवलेला एक घडी घातलेला कागद त्याच्या नजरेस पडला. हे काय आहे? तो कागद हातात घेत म्हणाला. दुसरीकडे जान्हवी मनातच देवाला प्रार्थना करत होती. हे लेटर सरांनी वाचलं पाहिजे. नंतर ते जे काही ठरवतील ते मला मान्य आहे. किमान माझ्या भावना न सांगितल्याचं दुःख तरी राहणार नाही. राजवीरने लेटर उघडलं. हॅलो, गुड मॉर्निंग सर. आय एम रिअली सॉरी. मला माहीत आहे की मी अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने हाताळल्या. कदाचित आता काही शक्य नसेल, पण मला एकदा माझ्या भावना तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या. मला माहिती आहे की आपल्यात काहीही जुळत नाही. तुमच्याबद्दल विचार करणंही चुकीचं आहे. मी स्वतःला खूप रोखण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मला तुमच्यावर प्रेम जडलं. आय लव्ह यू अ लॉट. मी फक्त तुम्हाला सांगू इच्छित होते. त्या दिवशी सांगू शकले नाही, कारण मी मजबूर होते. आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. राजवीरने पूर्ण लेटर वाचून घेतलं. मी तुझ्यावर कधीच नाराज नव्हतो जान्हवी. तुझ्यावर रागावणं माझ्या हातातच नाही. एकदा समोर येऊन सांगितलंस तर काय झालं असतं, पण असं चालणार नाही. बोलायचं असेल तर स्वतःच बोलावं लागतं. मी एवढा प्रयत्न केला होता आणि तू मला थेट नकार दिलास. आता लेटर लिहून सुटणार नाही, असं स्वतःशीच म्हणत राजवीरने ते लेटर पुन्हा घडी घालून आपल्या कोटच्या खिशात ठेवलं. त्यानंतर टेबलवरचा दुसरा कागद उचलून तो फाडून डस्टबिनमध्ये टाकला आणि मग जान्हवीला केबिनमध्ये बोलवण्यासाठी फोन केला. राजवीरचा फोन येताच जान्हवी खूपच घाबरली. सरांनी लेटर वाचलं असणार, मग त्यांनी मला केबिनमध्ये का बोलावलं असेल? घाबरत घाबरत ती केबिनमध्ये गेली. सर, तुम्ही बोलावलं होतं? मी जान्हवी, माझ्या येण्याआधी माझं केबिन नीट साफ करून ठेवत जा. टेबलवर असे निरुपयोगी कागद ठेवलेले असतात. आज तर मी ते डस्टबिनमध्ये टाकले, पण पुढच्या वेळी काळजी घ्या, राजवीर थंड आवाजात म्हणाला. तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं? जान्हवी आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणाली. का? काही महत्त्वाचं होतं का? राजवीरने विचारलं. आणि त्यानंतर नाही, मी फक्त म्हणत होते की मीच टाकलं असतं, तुम्ही उगाच मेहनत घेतली. जान्हवी कसंबसं बोलली. ठीक आहे, पुढच्या वेळी लक्ष ठेवा, राजवीर म्हणाला. जी सर, असं म्हणत जान्हवी बाहेर आली. काय हे? मी इतकं स्पष्टपणे लिहिलं होतं, फक्त वाचायचं होतं.
पण त्यांनी ते फेकून दिलं. किती वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांना समजायलाच नको आहे. देवालाही बहुतेक माझं सांगणं मंजूर नाही, अशा विचारात ती हरवून गेली. तेवढ्यात तिने पाहिलं की कोणीतरी राजवीरच्या केबिनमध्ये कॉफी घेऊन जात होतं. माझ्यावर इतका राग कशासाठी काढतायत? ती मनातच पुटपुटली. केबिनमध्ये राजवीर स्वतःशीच म्हणत होता, मी जान्हवी, हे इतकं सोपं नाही. तू मला इतके दिवस खूप त्रास दिलास. आता तुझी पाळी आहे. मलाही थोडं तुला त्रास द्यायचा आहे. तो कॉफीचा घोट घेत असतानाच जान्हवी केबिनमध्ये आली. सर, तुम्ही मला पण कॉफीसाठी बोलावू शकला असता. ते माझं काम आहे. हा नक्की. जेव्हा मन होईल तेव्हा बोलेन. राजवीरने एकदा तिच्याकडे पाहून पुन्हा लॅपटॉपकडे लक्ष देत उत्तर दिलं. जान्हवी रागाने गाल फुगून तिथेच उभी राहिली. तुला काही बोलायचं आहे का? राजवीरने विचारलं. नाही, जान्हवी थोडक्यात म्हणाली. मग इथे का उभी आहेस? जा, तुझं काम कर. इथे उभं राहण्यासाठी पगार मिळत नाही. राजवीर थोडा ओरडत म्हणाला. जी सर. असं म्हणत जान्हवी पाय आपटत तिथून निघून गेली. जान्हवी गेल्यावर राजवीरच्या चेहऱ्यावर मोठं स्मित आलं. जान्हवीला त्रास देण्यात त्याला गंमत वाटत होती. तेवढ्यात नताशा आणि लकी ऑफिसमध्ये आले. नताशाला पाहताच जान्हवीचं तोंड वाकडं झालं. आता हिचीच उणीव होती. ही वेगळीच सरांना चिकटणार, असं मनात म्हणत ती चिडली. जान्हवी पुन्हा राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, तुम्हाला काही हवं आहे का? तुम्ही नेहमी मध्येच का अडथळा आणता? दिसत नाहीये का की इथे एक महत्त्वाची बिझनेस चर्चा चालू आहे? नताशा रागाने जान्हवीला म्हणाली. जान्हवी राजवीरकडे पाहू लागली. तो तिचा स्टँड घेईल, काहीतरी बोलेल अशी अपेक्षा होती. पण राजवीर शांत राहिला. त्याने जान्हवीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मी सरांना विचारायला आले होते. जान्हवी राजवीरकडे पाहत नताशाला म्हणाली. ती बरोबरच म्हणते. आपल्याला डिस्टर्ब करू नये. राजवीर थंडपणे म्हणाला. राजवीर जान्हवीला म्हणतो. जी. जान्हवी चिडचिडपणे तिथून निघू लागते. तेवढ्यात राजवीर तिला मागून हाक मारतो. थांबा, आता आलाच आहात. तर राजवीरचा आवाज ऐकताच जान्हवी पटकन वळते. जी. जान्हवी उत्तर देते. सगळ्यांसाठी पुरेशी कॉफी आणली आहे ना? राजवीर जान्हवीला विचारतो. हे ऐकून जान्हवीला खूप वाईट वाटतं, पण ती काहीही बोलत नाही. जी. इतकेच म्हणून जान्हवी तिथून निघून जाते. जान्हवी तिघांसाठी कॉफी घेऊन येते. आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. राजवीर जान्हवीकडे पाहत नताशाला म्हणतो. हे ऐकून जान्हवी अवाक होते. थँक्स. नताशा राजवीरला म्हणते. आज माझा वाढदिवस आहे. नताशा आनंदाने सांगते. ओ, हॅपी बर्थडे. राजवीर तिला शुभेच्छा देतो. मी तुम्हालाच खास इन्व्हाइट करायला आले होते. नताशा म्हणते. हो नक्की. मी नक्की येईन. राजवीर उत्तर देतो. तुम्ही येणार? नताशा उत्साहाने विचारते. हो, तुम्ही आमच्या बिझनेस पार्टनर आहात, त्यामुळे येणं तर आवश्यकच आहे. राजवीर हसत म्हणतो. जान्हवी बाजूला उभी राहून तोंड वाकडं करते. असं भेटत राहिला तर कळायच्या आत बिझनेस पार्टनर कधी लाईफ पार्टनर होतील कळणारही नाही. नताशा खट्याळपणे म्हणते. अरे बापरे, मी पूर्णपणे सिंगल आहे. राजवीर हसत उत्तर देतो. त्यांच्या या सगळ्या गप्पा जान्हवीला अजिबात आवडत नव्हत्या.
नताशा मात्र आनंदात फुलून गेली होती. तेवढ्यात लकीचा फोन वाजतो. एक्सक्यूज मी प्लीज, असं म्हणत लकी फोन उचलण्यासाठी बाहेर जातो. मी इतक्या वेळात तुमच्या ऑफिसमध्ये आले, पण कधी तुमचं ऑफिस नीट पाहिलंच नाही, नताशा म्हणते. आज बघून घ्या, राजवीर उत्तर देतो. चला मग, नताशा म्हणते. जी, राजवीर होकार देतो. काय माहिती कधी हे ऑफिस आपलंच होईल, नताशा हसत म्हणते. होऊ शकतं. राजवीर तिच्या म्हणण्याला दुजोरा देतो. जान्हवीही त्यांच्या मागे जायला लागते, पण नताशा रागाने तिला म्हणते, तू कुठे येतेस? जान्हवी तिथेच थांबते आणि ते दोघे निघून जातात. सरांना आज काय झालंय कुणाच ठाऊक. आधी तर या नताशाशी नीट बोलतही नव्हते, आज मात्र सतत तिचं कौतुकच करत आहेत. मला खूप राग येतोय. त्यांचा टेबलच तोडून टाकावं वाटतंय. नाही, शांत रहा जान्हवी. पण मनात जी वेदना होते तिचं काय? मला सोबत का नाही घेऊन गेले? असं पाय आपटत जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. तेवढ्या तिची नजर डस्टबिनकडे जाते. माझं लेटर फेकून दिलं, असं म्हणत ती डस्टबिनमधून कागद उचलते. हे तर रिकामं आहे. मी जे लिहिलं होतं ते नाहीये. मग ते कुठे गेलं? ती स्वतःशीच बोलते. जान्हवी इकडे तिकडे शोधू लागते. माझं लेटर कुठे गेलं असेल? चुकून कुणाच्या हाती तर लागलं नसेल ना? ती काळजीने म्हणते. खुर्चीवर राजवीरचा कोट ठेवलेला असतो. जान्हवी त्याच्या खिशात पाहते. हे तर माझंच लेटर आहे, ती आश्चर्याने म्हणते. ती लेटर उघडते. अच्छा, म्हणजे त्यांनी ते वाचलं आहे. मग मुद्दाम मला त्रास देत आहेत. वाचलंच होतं तर खोटं का बोलले? नकार द्यायचाच होता तसं सांगितलं असतं. जान्हवी स्वतःशीच बोलते. ती ते लेटर आपल्या खिशात ठेवते. तेवढ्यात लकी केबिनमध्ये येतो. तू इथे एकटी काय करतेस? लकी विचारतो. सर आणि नताशा ऑफिस बघायला गेले आहेत. मी इथे साफसफाई करत होते, जान्हवी उत्तर देते. ती कॉफीचे कप उचलू लागते. तुला काही हरकत नसेल तर काही विचारायचं होतं, लकी संकोचाने म्हणतो. हो, जान्हवी लकीशी बोलत होती. राजवीरला नेमकं काय झालंय? आज तो खूपच बदललेला वाटते, लकी म्हणाला. मलाही काहीच कळत नाही, जान्हवी शांतपणे उत्तरली. तू पार्टीला येणार आहेस ना? लकीने विचारलं. मी येऊन काय करणार? जान्हवी म्हणाली. एन्जॉय करू. लकी हसत म्हणाला. ही पार्टी तर नताशाच्या वाढदिवसाची आहे. मी तिथे जाऊन काय करणार? जान्हवीने स्पष्ट सांगितलं. मी माझ्या सगळ्या मित्रांना इन्व्हाइट केलं आहे, लकी म्हणाला. तेवढ्यात राजवीर आणि नताशा तिथे आले. जान्हवी आणि लकीला एकत्र पाहून राजवीरच्या अंगात प्रचंड जळफळाट झाला. मी थोडा वेळ अजून थांबले असते, पण मला जायला लागेल. आज माझा वाढदिवस आहे, तयारीही करायची आहे, नताशा राजवीरला म्हणाली. कोणी अडवत नाहीये, जा ना. काम असतं तेव्हा जायचं नाव घेत नाही. फ्री असती तर काय केलं असतं कुणास ठाऊक. जान्हवी मनातल्या मनात पुटपुटली. इथंच रात्र काढली असती, पण पुन्हा कधीतरी वेळ काढून येईन, नताशा म्हणाली. कोणी थांबवतच नाहीये, तरीही किती नाटक, जान्हवी मनात म्हणाली. तर मग काय ठरवलंस? लकीने पुन्हा विचारलं. नाही, मी तिथे जाऊन काय करू? मला कुणी ओळखीचंही नाही, माझे फ्रेंड्सही नाहीत, मी बोर होईन, जान्हवी म्हणाली. बरं झालं हिने नकार दिला, राजवीर मनात म्हणाला. मी आहे ना, आपण फ्रेंड्सही नाही का? लकी म्हणाला. एकदा नाही म्हटलं की का मागं लागतोय? राजवीर चिडला होता. मी नाही येऊ शकणार, मला थोडं काम आहे, जान्हवी ठामपणे म्हणाली. मी काही बोलणार नाही. मागच्या वेळी बोललो तर मॅडमने होकार दिला होता.
मी जे बोलतो त्याच्या उलटंच करायचं असतं. राजवीर स्वतःशीच पुटपुटला. तू मला तुझा मित्र मानत नाहीस का? लकीने विचारलं. हो म्हण ना. नाही मानत. राजवीर मनात म्हणाला. नाही, तसं नाही. जान्हवी म्हणाली. अरे, ही माझी बर्थडे पार्टी आहे. नताशा मध्येच म्हणाली. ठीक आहे, मी येईन. जान्हवीने शेवटी होकार दिला. थँक्स. आणि त्यानंतर लकी म्हणत जान्हवीला मिठी मारतो. राजवीरच्या चेहऱ्यावरचा राग अगदी स्पष्ट दिसत होता. त्याने रागाने दोन्ही मुठी आवळल्या होत्या. तो कुठल्याही क्षणी लकीवर हात उगारणार अशीच परिस्थिती होती. जान्हवीने राजवीरचा चेहरा पाहिला आणि तिच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. मी तुला पिक करायला येईन. लकी म्हणाला. नको, मी माझा ॲड्रेस पाठवते. जान्हवी म्हणाली. मला माहिती आहे, मी तुझ्या घरी आधी आलोय. आणि त्यानंतर लकी म्हणाला. हो, पण आता मी तिथे राहत नाही. जान्हवी उत्तरली. मिस जान्हवी, तुमचं झालं असेल तर कृपया आपलं काम करा. राजवीरचा संयम सुटला होता. जी? आणि त्यानंतर जान्हवी थोडीशी घाबरून म्हणाली. बाय, संध्याकाळी भेटू. लकी म्हणाला. बाय राज. नताशा म्हणाली. बाय. राजवीर थंडपणे म्हणाला. जान्हवी आपल्या डेस्ककडे निघून गेली. लकी आणि नताशाही ऑफिसमधून बाहेर पडले. आज राजवीरला काय झाले? फारच विचित्र वागतोय. लकी म्हणाला. त्याला आता कळले. माझ्यात आणि त्या मुलीत फरक काय आहे ते समजलंय. नताशा गर्वाने म्हणाली. तुलाही वाटतं का की तो जान्हवीला दाखवण्यासाठी असं वागवतोय? लकीने विचारलं. काहीही बडबड करू नकोस. नताशा चिडून म्हणाली. मला तर वाटते दोघांचं ब्रेकअप झाले. लकी म्हणाला. बरंच आहे. राजची चॉईस इतकी वाईट कशी असू शकते? नताशा म्हणाली. पार्टीत सगळं कळेल. लकी म्हणाला. तिला काय इन्व्हाइट केलं? लकीने विचारलं. स्वतःसाठी. नताशा म्हणाली. जर ती पार्टीत राजच्या जवळ चिकटली तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. नताशाने धमकी दिली. तसं काही होणार नाही. मी तिला फक्त माझ्या एक्सला जाळण्यासाठी बोलावले. लकी म्हणाला. मग एक्सलाच का इन्व्हाइट केलं? नताशा म्हणाली. मी नाही केलं. लकी म्हणाला. मग कोणी केलं? नताशाने संशयाने विचारलं. तूच केलं आहेस. नताशा ठामपणे म्हणाली. मी? तू वेडी झाली आहेस का? मी माझ्या एक्सला का बोलावेन? नताशा चिडून म्हणाली. रिधिमा इन्व्हायटेड नाही? लकी म्हणाला. रिधिमा? ओ माय गॉड, ती तुझी एक्स कधीपासून झाली? नताशा आश्चर्याने म्हणाली. फक्त 2 दिवसांपासून. लकी म्हणाला. माझ्या नकळत तू माझ्या बेस्ट फ्रेंडला डेट करत होतास? नताशा संतापून म्हणाली. मी काही एकदाच हे सगळं करत नव्हतो, तीही तर करत होती. लकी नताशाला म्हणाला. हे सगळं कधीपासून चालू आहे? नताशाने लकीला विचारलं. 2 महिन्यांपासून. लकी शांतपणे उत्तर देतो. जर तिनं मला आधी सांगितलं असतं ना, तर मी तिला तुमची औकात कधीच दाखवली असती. नताशा चिडून म्हणाली. ओ हॅलो, माझं तर डोकंच फिरलं होतं. मला माहिती असून सुद्धा की ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे, तरीसुद्धा मी तिला डेट केलं. मी असं कसं करू शकतो? पण तुझी बेस्ट फ्रेंडही तुझ्यासारखीच असेल ना? लकी उद्धटपणे म्हणतो. तू तुझी बडबड बंद कर. नताशा रागात म्हणते. मी तर फक्त तोंड देखलं बोललो होतो. मला खरंच जायचं नव्हतं. मी जान्हवीला सुद्धा थांबवावं लागेल. तीही जाऊ नये. पण तिला कसं सांगू? राजवीर स्वतःशीच पुटपुटत होता. जान्हवीची सुट्टीची वेळ झाली होती. ती राजवीरच्या केबिनमध्ये आली. गुड इव्हिनिंग सर. जान्हवी खूप प्रेमाने म्हणाली. गुड इव्हिनिंग. राजवीर उत्तर देतो.
मी आता घरी निघते, माझी सुट्टीची वेळ झाली आहे. जान्हवी म्हणाली. हो. राजवीर थोडा गोंधळलेला होता. राजवीर काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, पण शब्द सुचत नव्हते. हो, बोला ना, जान्हवी म्हणाली. तुम्ही पार्टीला जात आहात का? राजवीर विचारतो. हो, जाते, जान्हवी उत्तर देते. मी येऊ शकणार नाही. तर जर तुम्हालाही जायचं नसेल तर? राजवीर अडखळत म्हणतो. आपण पार्टीला येणार नाही. जान्हवी आश्चर्याने विचारते. नाही, राजवीर म्हणतो. नताशाला खूप वाईट वाटेल. काही हरकत नाही, मी स्वतः जाऊन तुमच्या वतीने सॉरी बोलेन. जान्हवी मुद्दाम त्याला छेडत म्हणते. त्याची काही गरज नाही, तुम्ही पार्टीला जाणार आहात. राजवीर ठामपणे म्हणतो. हो हो, लकीने इतक्या प्रेमाने इन्व्हाइट केलंय. जान्हवी हसत म्हणते. तुमचं काम झालं आहे का? राजवीर विचारतो. हो, सगळं पूर्ण झालंय, जान्हवी म्हणते. अरे हो, आठवलं, आज माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे. राजवीर अचानक म्हणतो. काही हरकत नाही, तुम्ही मीटिंगला जा, मी नताशाला सांगते. जान्हवी म्हणते. तुम्ही तिला सांगू शकणार नाही, राजवीर म्हणतो. का? जान्हवीनं विचारलं. जान्हवी विचारते. कारण तुम्हीही माझ्यासोबत मीटिंगला येणार आहात. राजवीर म्हणतो. माझी सुट्टी झाली आहे आणि मला ओव्हरटाईम करायचा अजिबात मूड नाही. बाय, असं म्हणत जान्हवी निघून जाते. मिस जान्हवी, राजवीर हाक मारतो, पण ती ऐकत नाही. ही मुलगी कधीच माझं ऐकत नाही. मी जे बोलतो ती नेहमी उलटच करते. काय करू मी या मुलीचं? राजवीर स्वतःशीच बोलतो. आता मला ही पार्टीला जावंच लागेल. आधी खोटं बोल आणि आता मला जायचंच नकोय तर सरळ सांगायचं ना. नाही म्हणाला असता तर मीही होकार दिला नसता. असं म्हणत जान्हवी घरी पोहोचते. ती घरी जाऊन तयार व्हायला लागते. राजवीर घरी येतो आणि थकून बेडवर पडतो. खूप त्रास देते ही जान्हवी मला, पण कशीही असो ती माझीच आहे. आयुष्यभर तिच्यामुळे त्रास सहन करायला मी तयार आहे. इतका त्रास देऊनही मला तिच्यावर प्रेम कसं झालं कळतच नाही. राजवीर हसत स्वतःशीच म्हणतो. तो खिशात हात घालतो, पण त्याला जान्हवीचं लेटर मिळत नाही. तो घाबरून उभा राहतो आणि पुन्हा खिसे तपासतो. कुठे गेलं? इथेच ठेवलं होतं. कुठे पडलं तर नाही ना? तो अस्वस्थ होतो. राजवीर ताबडतोब ऑफिसला परत जातो. संपूर्ण केबिन दिवसभर जिथे जिथे गेला होता सगळीकडे शोधून घेतो. गाडीही तपासतो, पण लेटर मिळत नाही. सगळं ऑफिस पालथं घातलं तरीसुद्धा सापडत नाही. तो स्वतःशी म्हणतो. तो CCTV फुटेज पाहतो. अरे देवा, जान्हवीला कळलंच होतं तर लेटर का घेतलं? तो चिंतेत म्हणतो. जान्हवी पूर्ण तयार झाली होती. खरंच सर येणार नाहीत का? की फक्त मलाच खोटं बोलत होते? पण खोटं का बोलतील? खरंच काम असेल? आधीच नाही म्हणाले असते तर मीही नाही म्हटलं असतं. मला खरं तर जायचंच नाही आहे या पार्टीच. माझ्यासाठी नाहीत. ती आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलते. इकडे राजवीर उशिरा तयार होत होता. तो जान्हवीला फोन करतो. तुम्ही तयार झालात का? तो विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. मी ड्रायव्हर पाठवतो, तुम्ही त्याच्यासोबत पार्टीला जा. मला थोडा उशीर होईल, राजवीर म्हणतो. आपण पार्टीला येणार आहात? जान्हवी विचारते. हो, राजवीर म्हणतो. तो म्हणतो, नको, ड्रायव्हरची गरज नाही. लकी आलाच आहे, मी त्याच्यासोबत जाते, जान्हवी म्हणते. जान्हवी, राजवीर काही बोलायच्या आतच फोन कट होतो. फोन कट केला? किती हट्टी आहे ही, राजवीर स्वतःशीच म्हणतो. स्वतः यायला वेळ नाही आणि मला ड्रायव्हरसोबत पाठवायचं. मला जायचंच नाही ड्रायव्हरसोबत, जान्हवी चिडून म्हणते.
जान्हवी पार्टीत पोहोचते, पण राजवीर अजूनही आलेला नसतो. ती तिथेच उभी होती. जान्हवी सतत राजवीरला शोधत होती. काय झालं? तू कोणाला तरी शोधतेस का? लकी जान्हवीला विचारतो. नाही नाही, मी कुणाला शोधेन इथे? मी फारसं कोणाला ओळखतही नाही, जान्हवी उत्तर देते. राजवीर लकी तिच्याकडे पाहत म्हणतो. हां. राजवीरचं नाव ऐकताच जान्हवी थोडीशी चकित होते. राजवीरला तर ओळखतेस ना? लकीने विचारलं. पण मी त्यांना का शोधेन? जान्हवी सहजपणे म्हणते. तेवढ्यात राजवीर पार्टीत येतो. नेहमीप्रमाणे तो खूपच देखणा दिसत होता. पूर्ण ब्लॅक आउटफिटमध्ये तो अधिकच उठून दिसत होता. जान्हवीने स्काय ब्ल्यू रंगाचा ड्रेस घातला होता, ज्यात ती खूपच सुंदर होती आणि आकर्षक दिसत होती. राजवीरकडे नजर जाताच जान्हवी लकीच्या हाताला हात घालते आणि हातात हसत त्याच्याशी बोलू लागते. ही जान्हवी असं का वागते? राजवीर मनातच चिडतो. राजवीर त्यांच्या जवळ येतो. तुझं नाव मला खूप आवडतं, लकी म्हणतो. खूप गोड नाव आहे. जान्हवी मुद्दाम लकीकडे पाहत म्हणते. याहून वाईट नाव मी आयुष्यात ऐकलं नाही. लकी हे काही नाव असतं का? राजवीर मनातच पुटपुटतो. राजवीरचं लक्ष मात्र जान्हवीच्या त्या हाताकडे असतं, जो लकीच्या हातात गुंतलेला होता. जान्हवीला हे सगळं कळत होतं की राजवीरला राग येतोय, पण तरीही ती मुद्दाम त्याला चिडवत होती. आज तू खूपच हँडसम दिसतोयस, जान्हवी लकीला म्हणते. थँक्स, लकी हसत उत्तर देतो. मिस्टर राजवीर, नताशा तिकडे आहे, तुम्ही जाऊन तिला भेटू शकता, लकी राजवीरला सांगतो. नाही, मी ठीक आहे, राजवीर थंडपणे म्हणतो. तेवढ्यात कोणीतरी लकीला हाक मारते. एक्सक्यूज मी, असं म्हणत लकी तिथून निघून जातो. जान्हवी ही तिथून निघू लागते. तेवढ्यात राजवीर तिचा हात धरून तिला थांबवतो. तुम्ही कुठे चाललात? भुवया उंचावत राजवीर रागात विचारतो. कुठेच नाही, जान्हवी शांतपणे म्हणते. तो तुम्हाला फारच हँडसम वाटतोय, नाही? राजवीर टोमणा मारतो. मग काय, तुम्हाला ही सकाळी नाश्ता खूप ब्युटिफुल वाटत होती ना? त्यांचं काय, जान्हवी प्रत्युत्तर देते. म्हणजे तुम्ही बदला घेताय? राजवीर विचारतो. ठीक आहे, बदला घेत असाल तर घ्या. नाही, तो खरंच हँडसम वाटत होता, जान्हवी म्हणते. काय करत आहात? मला दुखतंय, असं म्हणताच राजवीर तिचा हात जरा घट्ट पकडतो. मग विचार करून बोला ना. असं काही बोलायचं का ज्यामुळे तुम्हाला दुखेल? राजवीर कठोर सुरात म्हणतो. मला दुखलं की तुम्हाला? जान्हवी विचारते. आता नेमकं कोणाला जास्त दुखलं? तुम्हाला कोणीही ब्युटिफुल वाटू शकतो, पण मला हँडसम वाटू शकत नाही, जान्हवी स्पष्टपणे म्हणते. नाही, तसं नाही, राजवीर म्हणतो. तुमचं लक्ष माझ्यावर असायला हवं. तेवढ्यात अचानक घोषणा होते आणि लाईट्स बंद होतात. सर्व कपल्सनी आपापल्या जागी यावं, पार्टीचा होस्ट सांगतो. रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. लकी जान्हवीकडे येऊन तिला विचारायच्या आतच राजवीर तिला स्वतःकडे ओढतो आणि तिच्या कमरेभोवती हात ठेवतो. लाईट्स खूपच मंद असतात. राजवीर अजून आलेला नाही. नताशा लकीला म्हणते. आलाय ना, लकी म्हणतो. मग कुठे आहे? नताशा विचारते. मला माहीत नाही, आत्ताच इथे होता, लकी उत्तर देतो. पार्टीत खूप गर्दी होती आणि लाईट्सही खूप कमी होत्या. तुम्हाला जळजळ होत होती ना? जान्हवी खूप आवाजात, हळू आवाजात राजवीरला म्हणते. तुम्हाला काय ऐकायचंय? राजवीर विचारतो. मला काही ऐकायचं नाहीये, जे खरं आहे ते स्वीकारा. तुम्हाला लकीचा हेवा वाटत होता, जान्हवी ठामपणे म्हणते. हो, वाटत होता, राजवीर कबूल करतो. फक्त लकीचाच नाही तर तुमच्याजवळ येणाऱ्या प्रत्येक मुलाचा. आता खुश झालात ना? आता तुम्हीही मान्य करा. काय मान्य करू? जान्हवी विचारते. तुम्हालाही जळजळ होते, राजवीर म्हणतो. मला नाही होत, जान्हवी पटकन उत्तर देते. खरंच? राजवीर तिच्याकडे रोखून पाहत विचारतो. पक्क? जान्हवी ठामपणे म्हणते. मग ठीक आहे, आता मी बर्थडे गर्लला किस करून विश केलं तर तुम्हाला काही हरकत नाही ना? राजवीर जान्हवीला हसत म्हणाला. मला काय हरकत असणार? जान्हवी सहजपणे उत्तरली. ठीक आहे मग, असं म्हणत राजवीर पुढे निघाला. कुठे चाललात? जान्हवीनं विचारलं. किस करायला.
राजवीर शांतपणे म्हणाला, नाही. जान्हवी म्हणाली. जान्हवी पटकन म्हणाली, काय झालं? राजवीर थांबून विचारतो, तुम्ही खरंच तिला किस करणार आहात? जान्हवीच्या आवाजात अस्वस्थता होती. हो. राजवीर थोडक्यात उत्तर, नाही. तुम्ही नाही करू शकत. जान्हवी ठामपणे म्हणाली. का नाही करू शकत? राजवीरने प्रश्न केला. कारण मला जळजळ होते. जान्हवी हसत म्हणाली. तुम्ही एकदाच का नाही मान्य करत? असं म्हणत राजवीरने तिचे केस कानामागे सारले आणि प्रेमाने तिच्याकडे पाहिलं. आधी माझं लेटर परत द्या. जान्हवी म्हणाली. कोणतं लेटर? ती अज्ञान दाखवत म्हणाली. जे तुम्ही माझ्या कोटच्या खिशातून काढलं होतं. राजवीर म्हणाला, मी काहीच काढलेलं नाही. जान्हवी नकार देत म्हणाली. खोटं बोलू नका. माझ्याकडे पुरावा आहे. राजवीर ठामपणे म्हणाला. काय पुरावा? जान्हवीने विचारलं. मी आता CCTV मध्ये पाहून आलोय. हवं तर तुम्हालाही दाखवतो. राजवीर म्हणाला. पण तुम्ही तर ते डस्टबिनमध्ये टाकलं होतं ना? जान्हवी म्हणाली. नाही, मी ते माझ्या खिशात ठेवलं होतं. जान्हवी, मला त्रास देऊ नका. माझं लेटर परत द्या. राजवीर थोडा वैतागून म्हणाला. माझ्याकडे नाही. मी ते फेकून दिलं. जान्हवी शांतपणे म्हणाली. काय? राजवीर म्हणाला. राजवीर आश्चर्याने म्हणतो. तुम्हाला काय करायचं होतं त्याचं? जान्हवी म्हणाली. ते माझ्याकडचं एकमेव पुरावा होता. कधी तुम्ही बदलाल, कधी म्हणाल की तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. राजवीर गंभीरपणे म्हणाला. मला काहीच आठवत नाही. जान्हवी टाळण्याच्या सुरात म्हणाली. अच्छा, राजवीर म्हणाला. असं म्हणत राजवीरने तिला आपल्या जवळ ओढलं. दोघे इतके जवळ उभे होते की एकमेकांचे श्वास आणि हृदयाचे ठोके स्पष्ट जाणवत होते. तुम्ही वाचलं होतं, मग खोटं का बोललात? जान्हवीनं विचारलं. तुम्ही फारच हुशार आहात. सगळं लिहून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. तोंडून सांगावं लागेल इतकं सोपं नाही. राजवीर म्हणाला. मी प्रयत्न केला होता, पण तुम्ही माझ्याकडे पाहायलाही तयार नव्हतात. मग कसं बोलू? जान्हवी हळू आवाजात म्हणाली. तुम्ही मला एकदा नाकारलं होतं. राजवीर म्हणाला. तेव्हा मी मजबूर होते. जान्हवी म्हणाली. मग आता बोला. राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. काय? जान्हवी गोंधळून म्हणाली. जे मी ऐकू इच्छितो ते. राजवीर म्हणाला. मला माहित नाही तुम्हाला काय ऐकायचं आहे. जान्हवी म्हणाली. आय लव्ह यू. राजवीर म्हणाला. आय लव्ह यू टू. असं म्हणत जान्हवीने त्याच्या ओठांवर हलकंसं किस केलं. दोघंही एकमेकांकडे प्रेमाने पाहत होते. आजूबाजूला काय चाललंय याची त्यांना काहीच जाणीव नव्हती. ते दोघंही पूर्णपणे एकमेकांत हरवले होते. तेवढ्यात नताशाने म्युझिक बंद केलं. चल. राजवीर जान्हवीला म्हणाला. हो. जान्हवीने मान डोलावली. दोघंही पटकन पार्टीतून निघून गेले. नताशाने लाईट्स ऑन केल्या. तू पक्क राजला पाहिलंस ना? नताशा लकीला विचारत होती. हो हो, जान्हवी सोबतच होता. लकी हसत म्हणाला. काय? तुला मी सोडणार नाही. हे सगळं तुझ्यामुळे झाले. नताशा चिडून म्हणाली. मी काय केलं? तो तुला विश न करता निघून गेला. त्यात माझा काय दोष? लकी म्हणाला. ती मुलगी कुठे आहे? नताशाने विचारलं. जान्हवी ही दिसत नाही. दोघं एकत्रच गेले असावेत. लकी म्हणाला. तुला मी सोडणार नाही. नताशा रागाने म्हणाली. कुठे जायचं आहे? माझ्यासोबत की तुम्हाला घरी सोडू? राजवीरने गाडीत बसवत जान्हवीला विचारलं. आज माझ्या घरीच चला. जान्हवी म्हणाली. ठीक आहे. राजवीरने उत्तर दिलं. ते जान्हवीच्या सोसायटीत पोहोचलं.
जान्हवीने हिल्स घातल्या होत्या, त्यामुळे राजवीर तिला उचलून घेतो. हे काय करताय? जान्हवी लाजत म्हणाली. राजवीर हळूच म्हणाला. तो तिला उचलून घरात नेतो, बेडवर बसवतो आणि तिच्या पायातील हिल्स काढू लागतो. मी काढते, जान्हवी म्हणाली. राजवीरने तिला थांबवलं. तो तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. जान्हवी ही त्याला तितक्याच प्रेमाने प्रतिसाद देत होती. भाभी, मला कार्तिकला भेटायचं आहे. आमचं नातं पक्क झालंय, सगाईही ठरली आहे, पण अजून एकदाही आमची नीट भेट किंवा बोलणं झालेलं नाही, ऐश्वर्या मिशाला म्हणाली. तू बरोबर बोलतेस, काळजी करू नकोस, आपण शॉपिंगला जातोयच. मी कार्तिकला तिथेच बोलावते. तुम्ही दोघंही तुमच्या पसंतीचे कपडे घ्या आणि शांतपणे बोलाही, मिशा हसत म्हणाली. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा.